नमस्कार पशुपालक बंधूंनो, आज आपण वांजळे वस्ती या ठिकाणी आलेलो आहे। हा गोठा आहे सौ सुषमा शशिकांत नाळे आणि शशिकांत नाळे यांचा। सौ सुषमा शशिकांत नाळे यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे। त्यांनी छोटा मोठा एखादा व्यवसाय किंवा एखादे नोकरी न करता त्यांनी हा पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय निवडला आणि आज त्या सासरी येऊन दुग्ध व्यवसाय करतात। तर त्यांच्या गोठ्यामध्ये आज जवळपास 50 जनावरांचा हा गोठा आहे। त्यांनी 2 गायींपासून या गोठ्याची सुरुवात केली होती आणि आज त्यांच्या गोठ्यामध्ये 50 गायी आहेत। त्यामध्ये काही कालवडी आहेत, काही गायी आहेत। दूध देणाऱ्या गायी जवळपास 15 ते 16 गायी आहेत आणि ज्या काही कालवडी आहेत त्यांची संख्या जवळपास 8 ते 9 कालवडी आहेत आणि अशी बारकी छोटी मोठी मिळून त्यांची 50 जनावर आहेत। आणि आज आपण त्यांच्या गोठ्यामध्ये आलोय की त्यांनी त्यांच्या गोठ्याचं व्यवस्थापन ते कशा पद्धतीने बघत असतात, त्या गोठ्यामध्ये त्या जनावरांना कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून देत असतात, त्या गोठ्यामध्ये त्या जनावरांचं संगोपन कशा पद्धतीने करतात, त्यांच्या आहाराचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करतात, त्यांच्या आरोग्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करतात, त्याचबरोबर या गोठ्यामधला लेखाजोखा ते कशा पद्धतीने लिहून ठेवतात किंवा आपला दुग्ध व्यवसाय कशा पद्धतीने सांभाळतात, या सगळ्या गोष्टींविषयी आपण या कार्यक्रमामध्ये आज सविस्तर चर्चा करणार आहोत। आणि मी तुम्हाला सगळ्या गोठ्याचा व्ह्यू दाखवणार आहे की एक्झॅक्ट गोठा त्यांचा कसा आहे, त्यांच्या गोठ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, कोणकोणती सेक्शन्स आहेत, त्यांनी कोणकोणते कंपार्टमेंट केलेले आहेत, या सगळ्यांची इत्थंभूत माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग। तर पशुपालक बंधूंनो, आता तुम्ही जो सेक्शन बघत असाल तो हा सेक्शन आहे सगळ्या मिल्किंग काऊचा। त्यांनी तर त्यांना मुक्तसंचार करण्यासाठी सोडलेला आहे। आताच त्यांना खाद्य वगैरे दिलं आणि त्यानंतर त्यांनी मुक्तसंचार करण्यासाठी त्या गायी सोडलेल्या आहेत। तुम्ही बघू शकत असाल तर यामध्ये जवळपास दूध देणाऱ्या गायींची संख्या 15 ते 16 अशी आहे आणि त्या गायी इथे सोडलेल्या आहेत त्यांनी या कंपार्टमेंटमध्ये। अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन त्यांचं केलेलं आहे। तुम्ही पाठीमागं बघू शकत असाल की गायी अतिशय छान पद्धतीनं मुक्तसंचार करतायत किंवा काही गायी खाली बसलेल्या आहेत, काही गायी रवंत करत आहेत। अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्यासाठी हा मुक्तसंचार गोठा तयार केलेला आहे आणि आज त्यांच्या गोठ्यावरती अधिक दुग्ध क्षमता देखील आहे आणि चांगल्या चांगल्या वंशावळीच्या गायी सुद्धा त्यांच्या गोठ्यावरती आहेत। आज ते ज्यावेळेस दुग्ध व्यवसाय करत असतात त्यावेळेस त्यांनी ब्रीडिंगवरती फार छान पद्धतीनं लक्ष दिलं आहे। ब्रीडिंग करत असताना त्यांनी वेगवेगळ्या ज्या काही सिमेंटच्या सुविधा आहेत गोविंद डेअरीच्या, त्या वापरून त्यांनी आज त्यांच्या गोठ्यावरती वेगवेगळ्या गायी निर्माण केलेल्या आहेत, चांगल्या चांगल्या कालवडी तयार केलेल्या आहेत, वासरं तयार केली आहेत। अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये जनावरांची संख्या वाढवली आहे। मी पाठीमागे तुम्हाला म्हटलो की 2 गायींपासून सुरू झालेला प्रवास आज जवळपास 50 जनावरांपर्यंत पोहोचलाय। एवढं सोपं नव्हतं, कारण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की त्यांना ब्रीडिंगची जी संकल्पना आहे ती पटली आणि त्या ब्रीडिंगच्या संकल्पनेवरती ते पावलावर पाऊल टाकत गेले आणि आज 2 गायीपासूनचा प्रवास हा जवळपास 50 गायींपर्यंत पोहोचलाय। खरं तर ही गोष्ट प्रत्येक पशुपालकाने लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण ज्यावेळेस पशुपालन करत असतो त्यावेळेस 10 ते 15 लिटरच्या गायीही तेवढंच खाद्य खातात आणि ज्या काही 35+ लिटर दूध देणाऱ्या गायी आहेत त्याही खाद्य तेवढंच खातात। मग कमी गायींमध्ये जास्त दुग्ध उत्पादन कसं घेता येईल या दृष्टिकोनातून लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि असंच लक्ष त्यांनी या गोठ्यावरती दिले। आणि आज तुम्ही या ज्या गायी बघत असाल त्या सगळ्या मिल्किंग मधल्या गायी आहेत आणि अधिक दुग्ध क्षमतेच्या त्यांच्या गोठ्यावरती गायी आहेत। वेगवेगळ्या सिमेंट त्यांनी वापरून त्या गायी तयार केलेल्या आहेत आणि खूप छान पद्धतीनं त्यांचं संगोपन आणि जोपासना ते करतायत। तुम्ही पाठीमागं माझ्या बघू शकत असाल की एक स्क्वेअरमध्ये त्यांना ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। अतिशय सुंदर पद्धतीनं कडेने गॅट्स वगैरे लावलेले आहेत, खूप छान पद्धतीनं त्यांनी त्याचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे आणि काही छोटी छोटी झाडं सुद्धा त्यांनी लावलेली आहेत जेणेकरून त्यांना सावली वगैरे मिळावी, त्या सावलीखाली ते थोड्या वेळ बसावे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर वरती बघू शकत असाल तर त्यांनी उन्हाळ्यामध्ये एक शेल्टर तयार करण्याचा प्रयत्न केलाय की जेणेकरून उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस हीट जास्त असते त्यावेळेस त्यावरती ग्रीन नेट किंवा एखादं व्हाईट नेट जर आपण आच्छादन केलं तर त्यांना जास्त तिथे त्रास होणार नाही आणि त्या गायी एकदम शांत पद्धतीने राहतील। आणि त्यांनी वरच्या साईडला तुम्ही जर बघू शकत असाल, आता मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये, तर त्यांनी फॉगर सिस्टीमचा वापर केलेला आहे। खूप छान पद्धतीनं फॉगर्स लावलेले आहेत, प्रत्येक पॉईंट टू पॉईंट त्यांनी फॉगर लावलेले आहेत। फॉगरमुळे गोठ्यातलं जे वातावरण असतं ते थंड राहतं उन्हाळ्यामध्ये आणि गोठ्यातला जो दमटपणा असतो किंवा जो उष्णपणा असतो तो निघून जातो आणि चांगल्या पद्धतीनं गायी राहतात आणि वावरतात। तर इतक्या बारीक बारीक चांगल्या चांगल्या गोष्टींवरती त्यांनी लक्ष दिलेलं आहे। छान पद्धतीनं त्यांनी मुक्तसंचार गोठ्याचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे आणि त्याच लगत त्यांनी मिल्किंग सेक्शन आणि फीडिंग सेक्शन पण बनवलेलं आहे। त्याच्याच लगत नंतरनं ज्या काही हिप्पर्स आहेत म्हणजे कालवडी आहेत त्यांच्यासाठी वेगळं सेक्शन बनवलेलं आहे। त्यानंतरनं ज्या काही प्रेग्नेंट कालवडी आहेत
त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी एक वेगळा सेक्शन बनवलेला आहे. नंतरनं जे काही नवजात वासरे आहेत त्यांच्यासाठी एक छोटासा सेक्शन बनवलेला आहे. मग नंतरनं जे काही फिडिंगचं कटिंगचा विभाग आहे, म्हणजे आपण चॉपिंगचा विभाग म्हणतो, चाऱ्याच्या चॉपिंगचा, तर त्यांनी तो सेपरेट बनवलेला आहे. मुक्तसंचार गोठ्यासाठी बंकर वेगळा बनवलेला आहे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की त्यांनी कशा कशा पद्धतीनं काय काय बनवलेलं आहे. मी तुम्हाला फक्त सारांश सांगितलं की काय काय गोष्टी आहेत त्या गोठ्यामध्ये. तर आता तुम्ही हा जो गायींचा जो मुक्तसंचार गोठ्याचा जो स्क्वेअर बघितला, तर त्यामध्ये गायी सोडलेल्या आहेत. अतिशय छान पद्धतीने त्यांचं नियोजन आहे आणि गायी खूप छान पद्धतीनं मुक्तसंचार करतायत. तर तुम्ही आता पाठीमागे बघू शकत असाल की खूप छान छान आणि चांगल्या शरीरयष्टीच्या, चांगल्या देखण्या गायी त्यांनी सांभाळलेल्या आहेत आणि खूप छान पद्धतीनं त्यांनी याचं व्यवस्थापन केलेलं आहे. आता आपण एका पुढच्या सेक्शनकडे वळूयात की त्यांनी त्यांच्या गायींसाठी फीडिंग सेक्शन आणि मिल्किंग सेक्शन बनवलाय. तर तिथं त्यांना गायींना खायला दिलं जातं आणि त्यांच्या धारा काढल्या जातात. तर तो कसा सेक्शन आहे आपण तो बघूयात. तिथील स्वच्छता कशी आहे ती बघूयात. त्यानंतरनं तिथे काय काय गोष्टी त्यांनी ऍड केलेल्या आहेत ते पण बघूयात. चला तर मग. तर पशुपालक बंधूंनो, आता आपण यांच्या मिल्किंग सेक्शनमध्ये आणि फिडिंग सेक्शनमध्ये आलोय. म्हणजे जिथं चारा टाकला जातो आणि जिथं धारा काढल्या जातात अशा सेक्शनमध्ये आलेलो आहे. तर इथं गायींना चारा टाकला जातो. गव्हाणी ही खूप छान पद्धतीनं स्वच्छ आहेत. त्यामध्ये थोडासा चारा आहे कारण आत्ताच गायी चारा खाऊन मुक्तसंचार गोठ्यामध्ये संचारासाठी गेलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं खूप छान पद्धतीनं त्यांनी त्यांचं खाण्याचं जे गव्हाणी आहे त्या खूप छान पद्धतीनं बनवलेल्या आहेत. आणि तुम्ही खालचा फ्लोअर बघू शकत असाल तर खूप छान साफ फ्लोअर केलेला आहे. खूप छान पद्धतीनं त्याची स्वच्छता आहे आणि सेडची हाईटही त्यांना खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मेंटेन केलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं आल्यानंतर एक बघायला मिळाली की इथं स्वच्छता खूप छान आहे. म्हणजे त्यांनी स्वच्छता खूप छान पद्धतीने करून ठेवलेली आहे. इथं तुम्हाला कुठेही शेण किंवा असं हे दिसणार नाही. तर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं गोठ्याचं जे स्वच्छतेचं व्यवस्थापन आहे ते चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. तर ज्यावेळेस आम्ही ह्या गोष्टींविषयी त्यांच्याशी चर्चा करत होतो की तुम्ही स्वच्छतेसाठी काय काय करता, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही गोठ्यामध्ये वेळेच्या वेळेला ज्या काही स्वच्छतेच्या गोष्टी असतात त्या करत राहतो. गव्हाणी स्वच्छता असेल, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता असेल किंवा ज्या गोठ्यामधला फ्लोअर असेल तो स्वच्छता असेल. त्यामुळे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की आमच्या गोठ्यामध्ये मस्टायटिसचं प्रमाण हे फार कमी आहे. आता बऱ्याच गोठ्यांवरती भेडसावणारा आजार आहे. बऱ्याच गोठ्यांवरती तुम्ही गेल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की बऱ्याच गायींना मस्टायटिस सारख्या आजाराने ग्रस्त केले. तर या गोठ्यावरती असं काही चित्र नाहीये. यांच्या गोठ्यावरती डॉक्टर फक्त सिमेन किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर करण्यासाठी येतात. बाकी अदर वेळेस डॉक्टर येत नाहीत असं त्यांनी सांगितलं. खरंच ही खूप छान गोष्ट आहे. या गोष्टी कधी साध्य होऊ शकतात ज्यावेळेस आपल्या स्वच्छतेवरती आपला हातखंड असेल. आपण जर स्वच्छता अतिशय चांगल्या पद्धतीने करत असेल तर आपल्याला या गोष्टी मिळू शकतात. तर त्यांनी या स्वच्छतेवरती खूप छान पद्धतीने लक्ष दिलेलं आहे. त्यांच्या गोठ्यावरती मस्टायटिस पूर्णपणे कमी प्रमाणात आहे. आणि ज्यावेळेस ते गायींना ज्यावेळेस असं वाटतं त्यांना की मस्टायटिस सदृश्य लक्षणं आहेत तर त्यावेळेस ते आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर करतात. म्हणजे त्यावेळेस ते EVPचा वापर करत असतात आणि त्यावेळेस EVPचा वापर केल्यानंतर ज्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहेत त्यांचा ते वापर करतात आणि चांगल्या पद्धतीनं त्यांना ते रिझल्टही मिळतात. त्यामुळे त्यांचा महागड्या औषधांवरती होणारा खर्चही वाचतो आणि घराच्या शेजारी ज्या वस्तू मिळत असतात आयुर्वेदिक वनस्पती किंवा ज्या काही घरातल्या आपल्या मसाल्याच्या वस्तू असतात काय असतात तर त्यापासून ते वापर करून उपचार करतात आणि त्यातून रिझल्ट्स मिळवतात. तर अशा पद्धतीनं बारीक सारीक गोष्टींवरती ते गोठ्यामध्ये लक्ष देत असतात. खरं तर आपला गोठा किंवा आपला व्यवसाय किंवा आपला पशुपालन आहे तो व्यवसाय समृद्ध केव्हा होतो किंवा एका स्टेजला चांगल्या कधी जातो माहिती आहे, ज्यावेळेस आपण चांगल्या चांगल्या बारीक बारीक गोष्टींवरती लक्ष देत असतो. म्हणजे की जसं की आता त्यांनी आयुर्वेदिक उपचार पद्धतीवर लक्ष दिलं, त्यांच्या स्वच्छतेवरती लक्ष दिलं, तर यामुळे आपला गोठा वरती जातो. जर आपलं लक्ष स्वच्छतेवर नसेल तर निश्चित पद्धतीनं आपल्या गायी आजारी पडतील किंवा त्यांना आपल्याला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागेल. अशा पद्धतीनं बऱ्याच गोष्टी असतात की ज्या गोठ्यामध्ये आपण बारीक सारीक गोष्टींचा विचार करून चांगल्या छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या सुविधा आपण आपल्या गायींना देऊ नये ना, आपण त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट तयार करू शकतो. तर अशा पद्धतीनं त्यांनी या गोठ्यामध्ये छान पद्धतीनं गोठ्याचं व्यवस्थापन ठेवलंय, स्वच्छता ठेवली. तर आता तुम्ही मिल्किंग सेक्शन आणि फीडिंग सेक्शन पाहिला. तर आता आपण पुढच्या सेक्शनमध्ये जाणार आहोत की तिथं त्यांनी हिप्परसाठी सेक्शन तयार केलेलं आहे. म्हणजे कालवडींसाठी सेक्शन तयार केलेला आहे. तो कसा आहे, काय आहे, त्याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीनं आहे, या सगळ्या गोष्टी आपण तिथे गेल्यानंतर बघणार आहोत. चला तर पशुपालक बंधूंनो, आपण जे आता सेक्शनमध्ये आलोय तो सेक्शन आहे ज्या प्रेग्नेंट काऊज आहेत किंवा ज्या काही प्रेग्नेंट कालवडी आहेत त्यांचा हा सेक्शन आहे. तुम्ही पाठीमागे माझ्या बघू शकत असाल. तर त्या गाईडनं मुक्तसंचार करण्यासाठी त्यांनी पाठीमागच्या साईडला सोडलेला आहे. त्यांनी थोडंसं स्क्वेअर त्यांच्यासाठी तयार केलेला आहे. अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी त्यामध्ये सोडलेलं आहे. आज बऱ्यापैकी लोकांचा एक समज असतो की कालवडींचं संगोपन करणं फार खर्चिक काम असतं, परंतु यांनी या गोष्टींचा न विचार करता चांगल्या जातीवंत गायी कशा निर्माण करता येईल या गोष्टींकडे फार चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं गेलेलं आहे.
आज तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकत असाल अतिशय सुंदर सुंदर गायी आणि काही कालवडी आहेत त्यामध्ये। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यांनी ज्यावेळेस आज आपण बघतो की त्यांचा मी पाठीमागं म्हटलं की 2 गायींपासून सुरू झालेला प्रवास अगदी 50 गायींपर्यंत पोहोचलाय। हे कसं शक्य झालं? तर त्यांनी चांगल्या ब्रीडिंगच्या कालवडी तयार केल्या, त्यावरती चांगलं काम केलं आणि चांगलं लक्ष दिलं आणि चांगली त्यांची जोपासना केली आणि आज त्यांच्या गोठ्यामध्ये एवढ्या चांगल्या गायी निर्माण झालेल्या आहेत। आज जर बघायला गेलं तर ज्यावेळेस कालवडी जन्माला येतात त्यापासून ते कालवडी प्रेग्नेंट राहीपर्यंत त्यांच्यावरती बराचसा खर्च होतो। म्हणजे त्यांच्यासाठी मिल्क रिप्लेसर असेल किंवा ग्रोईंगचे जे काही सप्लिमेंट्स असतील ते असतील किंवा गोळीपेंड असेल, त्यांचं खाद्य असेल किंवा त्यांच्यासाठी जो आहार असेल तो असेल किंवा त्यांचा आजारपण असेल, तर यावरती भरपूर खर्च होतो। आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की कालवडींचं संगोपन करणं फार खर्चिक आहे किंवा या गोष्टींमध्ये फार खर्च होतो। तर त्यांनी या गोष्टींकडे लक्ष न देता चांगल्या पद्धतीच्या कालवडी कशा निर्माण करता येतील आणि त्या कालवडींपासून अधिक क्षमतेचं दूध कसं निर्माण करता येईल या गोष्टींकडे लक्ष दिलं आणि त्यांनी कालवडींचं संगोपन केलं। त्या कालवडींचा सगळा लेखाजोखा ते त्यांच्या नोंदवहीमध्ये ठेवतात। तर त्यामध्ये कालवडीचा जन्म केव्हा झाला, ती कालवड कोणत्या सिमेंटची आहे, त्या कालवडीचं दुधाची क्षमता किती आहे, ती कालवड कधी आजारी पडली किंवा तिच्या ज्या काळामध्ये ती आजारी किती वेळा पडते, कोणता आजार तिला वारंवार होतोय किंवा कोणत्या गोष्टी तिला जास्त चांगल्या होत आहेत किंवा कोणतं न्यूट्रिशन तिला चांगलं पडतंय, या गोष्टींचा लेखाजोखा ते त्यांच्या वहीमध्ये ठेवतात आणि त्या पद्धतीनं ते सगळ्या ज्या काही गायी आहेत, कालवडी आहेत, त्यांचं नियोजन बघत असतात। तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की नोंदवही आपल्या गोठ्यावरती असणं फार गरजेचं आहे। आपण किती खर्च केला हे आपल्याला लक्षात येतं, आपण गायींसाठी कोणकोणत्या गोष्टी करतोय हे आपल्या लक्षात येतं, गायींसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कोणत्या गोष्टीत सूट होत आहेत हेही आपल्याला कळतं। तर अशा पद्धतीनं ते सगळ्या गोष्टींची नोंद ठेवतात आणि आज तुम्ही बघू शकत असाल की त्यांनी चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करून ज्या काही प्रेग्नेंट काऊज आहेत आणि ज्या काही हिप्पर्स आहेत प्रेग्नेंट, त्या या सेक्शनमध्ये ठेवलेल्या आहेत। चांगल्या पद्धतीनं त्यांना सुविधा देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे। तुम्ही पाठीमागे माझ्या बघू शकत असाल की एक छोटासा कट्टा तयार केलेला आहे, तिथे एक झाड मध्येच गोठ्याच्या मध्येच झाड आहे, तर त्यांनी ते झाड काढलं नाही। खरं तर एक चांगली गोष्ट आहे की झाडांची लागवड केली पाहिजे आणि झाडं खूप काही गोठ्याला देतात, गोठ्यामध्ये स्वच्छ सुंदर वातावरण ठेवतात, हवा खेळती ठेवतात। तर त्यांनी ते झाड तसंच ठेवलेलं आहे आणि त्या झाडाखाली त्या काऊज किंवा ज्या हिप्पर्स आहेत त्या बसतात आणि छान पद्धतीनं मुक्तसंचार करतात, रवंत करतात आणि चांगल्या पद्धतीनं राहतात। तर अशा पद्धतीनं त्यांनी इथेही त्यांना शेल्टरची सुविधा केली उन्हाळ्यामध्ये झाकण्यासाठी। मी तुम्हाला पाठीमागं बोललो की ग्रीन नेट असेल किंवा व्हाईट नेट असेल तर ते वापरतात वरती आणि फॉगर सिस्टीमची इथंही सुविधा त्यांनी केलेली आहे। तर अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या ज्या काही प्रेग्नेंट हिप्पर्स आहेत आणि प्रेग्नेंट काऊज आहेत तर त्यांचं संगोपन इथं करतात ते आणि चांगल्या पद्धतीनं त्यांना तिथं शेल्टर तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आता आपण दुसऱ्या सेक्शनकडे वळणार आहोत की तो सेक्शन काय आहे किंवा त्या सेक्शनमध्ये त्यांनी काय सुविधा दिल्या गेलेल्या आहेत, तिथं व्यवस्थापन कसं चालतं आणि तिथली स्वच्छता कशी आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत। चला तर पशुपालक बंधूंनो, आता आपण ज्या सेक्शनमध्ये आहेत इथं 4 महिन्यांपासून ते 10 महिन्यांपर्यंतच्या ज्या कालवडी असतात त्या कालवडी इथे ठेवल्या जातात आणि ज्यावेळेस त्या कालवडी थोड्या मोठ्या होतात आणि ज्यावेळेस त्या माझावरती येतात किंवा माझाची लक्षणं दाखवतात त्यावेळेस त्यांना सिमेंट भरलं जातं किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफरसारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्या केल्या जातात आणि त्यांना परत नंतरनं त्या प्रेग्नेंट राहिल्यानंतर मी तुम्हाला जो सेक्शन दाखवला प्रेग्नेंट काऊजसाठी आणि प्रेग्नेंट हिप्परसाठी, तर तिथं सोडलं जातं आणि त्या सेक्शनमध्ये सोडलं जातं। तर हा सेक्शन त्यांनी 4 महिन्यापासून ते 10 महिन्यांच्या ज्या काही कालवडी आहेत त्यांच्यासाठी हा सेक्शन बनवलेला आहे। खूप छान आणि एक चांगला सेक्शन बनवलेला आहे। सगळ्या काही मोकळ्या सोडलेल्या आहेत। थोड्याशा कालवडी अल्लड असतात, उन्हाळ असतात, त्यामुळे थोडासा इकडं तिकडं दंगा वगैरे करतात, त्यामुळे त्यांना थोडंसं सेपरेट ठेवण्याचा इथं प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि तुम्ही इथं बघू शकत असाल की अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याची स्वच्छता आहे, चांगल्या पद्धतीची हाईटही चांगली दिली आहे शेडला, जेणेकरून त्यांना हीटचा किंवा कोणत्या गोष्टींचा त्रास होणार नाही। आणि कडेला त्यांच्यासाठी एक गव्हाण तयार केलेली आहे त्यांनी, तर त्या गव्हाणीमध्ये त्यांना फिडिंग दिलं जातं आणि अशा पद्धतीनं आणि त्यांनी काही छोटे छोटे बकेट्स ठेवलेले आहेत की ज्यामध्ये पाण्याची सुविधा त्यांनी केलेली आहे। स्वच्छ ताजं थंड पाणी त्यांना कसं देता येईल हे त्यांनी बघितलेलं आहे। त्यांच्यासाठी ते आहाराचं व्यवस्थापन, आता ज्या ह्या कालवडी बघताय तुम्ही, त्यांच्यासाठी आहाराचं व्यवस्थापन ते फार चांगल्या पद्धतीनं बघतात। त्यांचं जे न्यूट्रिशन आहे त्याचंही फार चांगल्या पद्धतीनं ते लक्ष देत काम करत असतात, लक्ष देत असतात। तर आता तुम्ही बघू शकत असाल की अतिशय चांगल्या पद्धतीची जी काही वासरं आहेत, कालवडी आहेत, तर हे निर्माण करत असताना त्यांनी नोंदवहीचा फार आधार घेतलेला आहे। त्यांच्यासाठी त्यांच्या वयोगटात किती खाद्य द्यावं, कोणत्या गोष्टी द्याव्यात, कोणत्या गोष्टींची गरज त्यांना असते, या गोष्टींवरती फार अभ्यास करून ते चांगल्या पद्धतीनं त्यांना खाद्य देण्याचा प्रयत्न करतात, आहाराचं व्यवस्थापन करत असतात। खूप छान पद्धतीनं हा सेक्शन बनवलेला आहे
आणि स्वच्छताही खूप छान पद्धतीची आहे आणि वेगवेगळ्या ज्या काही सिमेंटच्या पासून ज्या कालवडी तयार झालेल्या आहेत त्या इथं ते त्यांनी ठेवलेल्या आहेत. आणि मी तुम्हाला कालवड संगोपनावरती बोललोच पाठीमागे, परंतु कालवड संगोपन करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांना चांगल्या सुविधा देणं, त्यांच्यासाठी योग्य त्या गोष्टी करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते त्यांच्या गोठ्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीनं करतात. तर अशाच गोष्टी आपणही आपल्या गोठ्यावरती केल्या पाहिजेत. कालवडींचं संगोपन केलं पाहिजे, चांगल्या वासरांचं संगोपन केलं पाहिजे, जेणेकरून आपण फक्त दुग्ध व्यवसायावरती अवलंबून न राहता आपण दुसऱ्या काही गोष्टी करू शकतो. म्हणजे जसं की एखादी कालवड चांगली झाली तर किंमत येऊ शकते आणि त्यापासून आपल्याला आर्थिक प्रगती होऊ शकते. दुसरी गोष्ट ती जर दुधातही चांगली वाढू शकते. जर 35+ दूध असेल तर आपल्याला परवडू शकतं. अशा पद्धतीनं आपण कालवडींचं संगोपन केलं पाहिजे आणि फक्त एखाद्याच गोष्टीवरती अवलंबून न राहता या सगळ्या गोष्टी आपल्या गोठ्यामध्ये केल्या पाहिजेत आणि आपला हा जो दुग्ध व्यवसाय आहे तो शाश्वत कशा पद्धतीनं होईल या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. तर आता आपण पुढचा सेक्शन काय आहे तो बघणार आहे. तर पुढचा सेक्शन आहे जन्मलेल्या नवजात वासरांचा सेक्शन आहे. तर त्यामध्ये जे काही काल्फ आहेत म्हणजे जी वासरं आहेत जन्मलेली, नुकतीच जन्मलेली म्हणजे 10-15 दिवसाची, महिन्याची, तर ती वासरे तिथं ठेवलं जातं आणि त्यांच्यावरती त्यांचं संगोपन कसं केलं जातं, त्यांना कोणकोणत्या गोष्टी दिल्या जातात, त्यांची काळजी कशा पद्धतीने घेतली जाते आणि काय काय बारकावे आहेत त्यांच्या त्या सेक्शनमधले, त्या आपण सगळ्या गोष्टी तिथं जाऊन बघणार आहोत. चला तर मग. तर पशुपालक बंधूंनो, आपण या सेक्शनमध्ये आलोय. इथं हे काल्फ सेक्शन त्यांनी तयार केलेलं आहे. तर काल्फ केज नाही म्हणता येणार याला, पण त्यांनी एक छोटासा प्रयत्न केलाय की आपल्या जे काही वासरं आहेत नवजात त्यांना सेपरेट ठेवण्याचा. आणि त्यांनी इथं खूप छान पद्धतीनं, आता तुम्ही बघू शकत असाल तर हे स्नोमॅनचं वासरू आहे, आकाशदीपचं आहे, आम्रपालचं आहे. अशा पद्धतीनं या 3 वासरं इथं ठेवली गेलेली आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यावरती लक्ष दिलं गेलेलं आहे. खरं तर काल्फ जी वासरं असतात ती थोडीशी अल्लड असतात, त्यामुळे त्यांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ॲक्च्युली बांधून नाही ठेवली पाहिजे, परंतु ती मोकळी ठेवली पाहिजेत. पण त्यांनी बांधून ठेवले, थोडंसं उन्हाळपणा करतात किंवा अल्लडपणा करतात त्यासाठी. तर अशा पद्धतीनं त्यांनी या सगळ्या चांगल्या गोष्टी इथे देण्यात आणि त्यांना ज्या काही फिडिंग्सच्या गोष्टी असतात त्या दिल्या जातात. ते त्यांच्या वासरांना मिल्क रिप्लेसर गोविंदचं जे आहे ते वापरतात. त्यांनी मिल्क रिप्लेसरच्या बऱ्याच गोष्टी तुम्ही पाठीमागे बघितलं असतील की त्यांनी बऱ्याच फीडबॅक्स दिलेले आहेत की मिल्क रिप्लेसरमुळे त्यांना काय फायदा झाला, त्यांनी कशा चांगल्या जातीवंत कालवडी निर्माण केल्या, वासरं तयार कशी केली. तर अशा पद्धतीनं त्यांनी मिल्क रिप्लेसरवरती तुम्ही पाहू शकता यूट्यूब चॅनलवरती आपल्या गोविंदच्या. तर त्यावरती त्यांच्या खूप साऱ्या व्हिडिओ आहेत. चारा व्यवस्थापनावरती बऱ्याच गोष्टींवरची त्या ताई बोललेल्या आहेत. खूप छान पद्धतीचं त्यांचं नॉलेज आहे, चांगला अभ्यास आहे त्यातला. आणि ग्रॅज्युएशन असून देखील कुठेही चांगली नोकरी मिळाली असते, परंतु त्या नोकरी न करता त्यांच्या गोठ्यावरती त्या गोठ्याचं व्यवस्थापन करतायत आणि एका गोठ्याची एक स्वतंत्र मालकीण म्हणून आज तो गोठा चालवतायत. खरं तर ही खूप छान गोष्ट आहे की महिला ज्यावेळेस पुढे येतात, महिला चांगल्या हिरिरीनं काम करतात, कुठंतरी चांगलं एखादं देखणं असं कर्तृत्व निर्माण करतात, त्यावेळेस खरंच खूप छान वाटतं. कारण महिलांनी पुढे यायला पाहिजे, त्यांच्या ज्या काही कर्तृत्वाचा ठसा आहे तो अख्ख्या जगभर उमटावायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं ह्याही खूप धडाडीच्या महिला आहेत. तर आज मला खरं सांगायला आनंद वाटेल की तुम्ही बऱ्याच व्हिडिओजमध्ये बघितलं असेल की त्या ट्रॅक्टर स्वतः चालवतात, खाद्य स्वतः आणतात, सगळ्या गोष्टी स्वतः करत असतात. सगळ्या गोष्टी म्हणजे गोठ्यातील सगळं जे व्यवस्थापन असेल पुरुषांवरती न अवलंबून राहता किंवा त्यांच्या मिस्टरांवरती न अवलंबून राहता स्वतः सगळ्या गोष्टी करत असतात. खरं तर महिलांनी यांच्याकडून खूप काही शिकणं गरजेचं आहे. खूप छान पद्धतीनं त्यांनी हा गोठा सांभाळलाय आणि हा एक गोठा म्हणजे आदर्श गोठा आहे आणि त्याला पुरस्कारही मिळाला या गोठ्याला, आदर्श गोठा पुरस्कार म्हणून. तर अशा पद्धतीनं आपण ही आपल्या गोठ्यामध्ये या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. खूप छान पद्धतीनं त्यांनी इथं वासरांचं संगोपन केलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आता मी तुम्हाला बोललो. तर आता मी पुढच्या सेक्शनमध्ये जाणार आहे. पुढचं सेक्शन काय आहे, कसं आहे ते बघणार आहोत. चला तर मग. तर पशुपालक बंधूंनो, आता आपण त्यांच्या चारा व्यवस्थापनाविषयी बोलणार आहोत. तर ते चारा व्यवस्थापन कसं करत असतात, त्यांच्या जनावरांच्या आहाराचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करत असतात, जनावरांना आहार कशा पद्धतीने देत असतात ते पाहणार आहोत. तर आता त्यांनी एक छोटासा सेक्शन तयार केलेला आहे. इथं पलीकडे चारा चॉपिंग करण्यासाठी त्यांनी एक थोडंसं छोटं सेक्शन केलेलं आहे, त्याचं चॉप कटर वगैरे ठेवलेलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकत असाल की फार छान सुंदर पद्धतीनं त्यांनी त्यांच्या गोठ्यावरती एक प्रयोग केलाय. तर तुम्ही खालच्या साईडला बघू शकत असाल तर वाळल्या चाऱ्याचा एक थर लावलेला आहे. त्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये तुम्ही एक बघू शकत असाल की यामध्ये काही हिरवी पानं आहेत, काही सुकलेली पानं आहेत आणि काही मुरघास आहे. तर त्यांनी खालच्या साईडला सुका चारा लावलाय, मधल्या साईडला त्यांनी ओला चारा लावलाय आणि त्याच्यावरती मुरघास अंथरलेला आहे आणि आता त्याच्यावरती ते पशुखाद्य टाकणार आहेत. आणि अशा पद्धतीनं गोठ्यावरती स्वस्तात आणि कमी खर्चात
TMR सारखा चारा उपलब्ध कसा करून देता येईल या गोष्टींवरती फार छान पद्धतीनं लक्ष दिले गेलेलं आहे. आज जर TMR तयार करायचा म्हटलं तर लाखोंच्या रुपयांच्या मशिनींची गरज पडते, परंतु फार्मर काय असतात तर या गोष्टींचं लक्षण आपल्याला इथं दिसतंय की फार्मर म्हणजे खरे शास्त्रज्ञ असतात की जे त्यांच्या गोठ्यावरती वेगवेगळ्या गोष्टींचे प्रयोग करत असतात आणि त्यातून ते प्रयोग साध्य करून आणि सफल करून एक चांगला आणि उत्कृष्ट पशुपालन व्यवसाय करत असतात. तर तुम्ही बघू शकत असाल की हा TMR पद्धतीचा चारा ते तयार करतायत आणि ज्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा समप्रमाणात थरावरती थर लावून झाल्यानंतरनं ते दाताळाने मिक्स करतात आणि एक तयार करून ते पाटीमध्ये भरून त्यांच्या जनावरांना ते टाकतात. तर अशा पद्धतीनं त्यांनी कमी ह्याच्यामध्ये TMR पद्धतीचा चारा तयार केलेला आहे. TMR मध्ये आपल्या सगळ्यांना माहीत असेल की टोटल मिल्क रेशन. तर अशा पद्धतीनं त्यांनी TMR चारा तयार केलेला आहे. TMRचे बरेच फायदे आपल्या जनावरांना आहेत, जसं की सगळा चारा मिक्स असल्यामुळे त्याच्यामध्ये पौष्टिक घटकांची फार जास्तता असते आणि ज्यावेळेस ते पौष्टिक घटक आपल्या जनावरांना जातात किंवा जो चारा आपल्या जनावरांना जातो TMRचा, त्यावेळेस त्यांची पचनक्रिया चांगली राहते, त्यांच्या रुमिनमधला pH चांगला राहतो. दुसरी गोष्ट म्हणजे ते लवकर पचवू शकतात, त्यांची पचनक्रिया चांगली झाल्यामुळे ते लवकर पचतं आणि फायबर कंटेंट जास्त असल्यामुळे आणि प्रोटीन कंटेंट चांगला असल्यामुळे, म्हणजे आता जसं तुम्ही बघू शकत असाल की सुका चारा आहे तर फायबर कंटेंट जास्त आहे, प्रोटीन कंटेंटही जास्त आहे, मुरघास आहे म्हटल्यावर प्रोटीन कंटेंटही चांगला आहे आणि ओला चारा आहे त्यामुळे जे काही वॉटर लेवल आहे ती पण बॅलन्स होते. त्यामुळे अशा पद्धतीनं त्यांनी चांगल्या पद्धतीचा TMR कशा पद्धतीने निर्माण करता येईल ह्याकडे लक्ष दिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं ते त्यांच्या जनावरांना देत असतात. जनावरांना भरपूर असा फायदा TMRचा आहे आणि तुम्ही बघू शकत असाल की ते छान पद्धतीने केले. तर मला थोडंसं चारा व्यवस्थापनाविषयी तुम्हाला या गोठ्याविषयी सांगायचं आहे. तर मी बऱ्याच व्हिडिओ त्यांच्या चारा व्यवस्थापनावरती टाकलेले आहेत. तर हा जो भाग आहे तो फार दुष्काळी भाग आहे, म्हणजे इथं फक्त पावसाळ्याच्या जोरावरती पिकं घेतली जातात किंवा चारा पिकं घेतली जातात. इथं ओला चारा मिळणं फार मुश्किल आहे. मग हे काय करतात तर ज्यावेळेस पावसाळा असेल त्यावेळेस मका लावतात आणि वर्षभर पुरेल एवढा मुरघास तयार करतात. आणि दुसरी गोष्ट की हे काय करतात, ज्यावेळेस सुका चारा कुठं मिळत असेल तर तो सुका चारा आणतात आणि स्टॉक करून ठेवतात, जेणेकरून वर्षभर आपल्या जनावरांना सुका चारा कशा पद्धतीने मिळेल या गोष्टींचं लक्ष ते देत असतात. तर मी बऱ्यापैकी तुम्हाला यांच्या गोठ्यामध्ये कशा पद्धतीचं असतं, चारा व्यवस्थापन कसं असतं हे सांगितलं, परंतु सगळ्यात जिकिरीचं काम जातं त्यांना ते चारा व्यवस्थापन करणं, कारण चाऱ्यावरती ते फार चांगल्या पद्धतीचं लक्ष देत असतात. आणि तुम्ही बघू शकत असाल की कशा पद्धतीनं त्यांनी TMRचा इथं प्रयोग केलेला आहे आणि त्यांच्या जो जनावरांसाठी वर्षभर पुरेल एवढा बंकर मोठा बांधून ठेवलेला आहे त्यांनी जनावरांसाठी चाऱ्याचा आणि वर्षभर पुरेल एवढा मुरघास त्यांनी तयार करून ठेवलेला आहे. सुका चाराही भरपूर मुबलक प्रमाणात तयार करून ठेवलेला आहे, म्हणजे ते पावसाळ्यात त्याचं नियोजन करतात, चांगल्या पद्धतीनं पावसाळ्यात चाऱ्याचं नियोजन करून वर्षभर पुरेल एवढं चाऱ्याचं त्यांनी स्टॉक करतात आणि आपल्या जनावरांना कुठेही चाऱ्याचा तुतडा पडणार नाही, कमतरता पडणार नाही आणि चाऱ्याअभावी आपला व्यवसाय कुठेही कमी पडणार नाही यासाठी ते लक्ष देत असतात आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं त्यांनी चाऱ्याचं नियोजन केलेलं आहे, सगळ्या गोष्टींचं नियोजन केलेलं आहे. तर पशुपालक बंधूंनो, मी तुम्हाला आता सगळा गोठा फिरून दाखवला, त्यांच्या गोठ्यामध्ये काय काय गोष्टी आहेत, ते त्यांच्या गोठ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करत असतात, त्यांच्या जनावरांसाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून देत असतात, या सगळ्या गोष्टींविषयी आपण पाहिलं. म्हणजे जसं की आपण त्यांच्या ज्या काही दूध देणाऱ्या गायी आहेत त्या पाहिल्या, त्यानंतरनं त्यांच्या ज्या काही प्रेग्नेंट हिपर्स आहेत त्या पाहिल्या, त्यानंतरनं प्रेग्नेंट काऊज आहेत त्या पाहिल्या, त्यानंतरनं वासरांचं शिक्षण कसं आहे, नवजात वासरांचं शिक्षण कसं आहे, या सगळ्या गोष्टी बघितल्या. चारा ते कशा पद्धतीने निर्माण करतात, चाऱ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करतात या गोष्टीही आपण पाहिलं. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज गोठ्यातल्या फिरून दाखवल्या. परंतु तुम्हाला राहून राहून एक प्रश्न वाटत असेल की मी मगाशी सौ सुषमा शशिकांत नाळे यांच्याविषयी बोलत होतो की त्या फार धडाडीनं त्यांच्या गोठ्यामध्ये काम करत असतात. त्यांच्या गोठ्यामध्ये आज त्या एक स्त्री असून सुद्धा स्वतः ट्रॅक्टर चालवून स्वतः खाद्य आणतात, सगळ्या गोष्टी त्यांचं त्या मॅनेज करत असतात गोठ्यामध्ये. तर हे कशा पद्धतीने मॅनेज करतात आणि नक्की त्यांना ते बळ कुठून येतं, ती ऊर्जा कुठून येते, आणि एक महिला असून देखील आज त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा आज जगभर उमटवत आहेत. आज बऱ्याच पशुपालिका आहेत की ज्या चांगल्या चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत, त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे आणि खूप छान पद्धतीनं त्यांनी त्यांच्या गोठ्याचं व्यवस्थापन केले. तर तुम्हाला वेळ झाली असेल की तुम्हाला वाटत असेल की त्यांच्याशी बोलावं, त्या काय सांगतायत पशुपालनाविषयी, त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे पशुपालनातला आणि त्यांनी पशुपालन हा व्यवसाय का निवडला आणि त्याच्यामागचं कारण काय होतं आणि ते आज पशुपालन कशा पद्धतीने करतायत हे आपण ऐकूयात. चला तर मग. नमस्कार ताई, आत्ता आम्ही तुमच्या गोठ्यामध्ये आलो, सगळा गोठा बघितला. तुमच्या गोठ्यात तुम्ही काय काय जनावरांसाठी सुविधा केलेल्या आहेत, कसं व्यवस्थापन करता, या सगळ्या गोष्टी बघितल्या. खरंच खूप छान पद्धतीनं तुम्ही आज तुमच्या जनावरांचं व्यवस्थापन करताय, त्यांना चांगल्या चांगल्या सुविधा देताय. खरं तर ही खूप छान गोष्ट आहे.
परंतु मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की तुमचं एज्युकेशन किती झालेलं आहे आपल्या प्रेक्षकांना सांगा, आणि तुम्ही हा व्यवसाय निवडण्यामागचं कारण काय होतं आणि का निवडला हा व्यवसाय? माझं एज्युकेशन ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय मी. आणि म्हणजे ज्यावेळी लग्न झाल्यानंतर म्हणजे प्रत्येकच जण म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून राहतो. बरोबर आहे. पण म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट होऊन पण बाहेर नोकरी करणं म्हणजे स्त्रियांसाठी एक सोपी गोष्ट नाहीये. बरोबर, सोपी गोष्ट नसते की घर सांभाळून ती नोकरी करणं सोपी गोष्ट नाही. मग ती कम्प्लीट करता म्हणजे कम्प्लीट झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर आमच्या इथे 2 गायी होत्या. ते 2 गायी म्हणजे रेग्युलरली काम करत होतोच, पण तुमच्या गोविंद डेअरीच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला पहिल्यांदा मुक्त संचार गोट्याची संकल्पना सांगितली. ती संकल्पना खूप आवडली आम्हाला. आम्ही सुरुवात केली, 2 गायीपासून सुरुवात केली. करत 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 आमच्या एक 10 ते 15 गायीपर्यंत झाले. मग त्यावेळी असं म्हणजे दुसरीकडं नोकरी करण्यापेक्षा एक आपण स्वतः एक चांगला उत्तम यशस्वी व्यवसाय जर केला तर त्यातून नक्कीच दुसऱ्याची गुलामगिरी करण्यापेक्षा आपण स्वतः एक मालकीन काम करू शकतो, यशस्वी गोठा किंवा यशस्वी दूध उत्पादन तयार करू शकतो असं म्हणजे मनात आलं. आणि घरच्यांचा सपोर्ट मिळत मिळत आज आम्ही मुक्त संचार गोठा एक 2 गायीपासून आम्ही 50 ते 55 गायीपर्यंतची सुरुवात केली. खरंच खूप छान उत्तर दिलं तुम्ही. तर मला एक तुमच्यासाठी पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आज महिला कोणत्या क्षेत्रात कमी नाहीयेत? आज प्रत्येक क्षेत्रात महिला आहेत. तुम्ही पशुपालनातही कुठे कमी नाहीये, कारण पशुपालन हा व्यवसाय पूर्वीपासून तुमचाच आहे, म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टी करत असता त्यामध्ये. तर आज हा पशुपालन करत असताना काय अडचणी येतात का, किंवा काही संकट आली होती का की ज्यावेळेस असं वाटलं की आता थोडंसं अवघड जात आहे, तर अशी काही संकट आली होती का? म्हणजे हा व्यवसाय करताना पहिल्यांदा पशु खाद्य म्हणजे चारा आणि नेणे हे मोठं संकट होतं. म्हणजे एक म्हणजे माझे मिस्टर बाहेर काम करत होते त्यावेळी, मग सकाळचं एक 9 वाजेपर्यंत त्यांनी बाहेर जायचं, त्यावेळी त्यांनी आणून टाकायचं, नंतर तिथून आपण सुरुवात करायची किंवा मग ते बाकीचं काम बघायचं. त्यावेळेस मग असं कुठंतरी मनात वाटायला लागलं की आपण दुसऱ्यावर अवलंबून राहतोय. बरोबर आहे, असं वाटायला लागलं. नंतर मग तो विचार सोडला की चला आपण पण पुढे जाऊन काहीतरी करूया. मग त्यावेळी मी सुरुवात पहिल्यांदा एक थोडेसे ट्रॅक्टर एक लव थर्ड मध्ये तशी सुरुवात केली. मग हे जमायला लागले ही गोष्ट जेव्हा माझ्या मनाला पूर्ण आली तेव्हा मग त्यांना न डिपेंड राहता मी माझं काम मी स्वतः करायला लागले. म्हणजे चारा आणणं, कुट्टी टाकणं, कुट्टी घालणं हे सगळं मी माझ्यावरच करायला लागले. म्हणजे स्वतः ट्रॅक्टरवरून चारा आणणे, काढणे आणि तो आपल्या ह्याच्यात आणणे. म्हणजे तुमच्या मिस्टरांवरती न अवलंबून राहता मिस्टरांचं काम करतात, आपण आपल्या गोठ्यामध्ये कोणतंही काम आडलं नाही पाहिजे यासाठी तुम्ही स्वतः म्हणजे ट्रॅक्टर चालवता, बाकी सगळ्या गोष्टी का. खरंच ही खूप छान गोष्ट आहे. म्हणजे आज एक म्हणजे फार पूर्वी आपण बघत होतो की घोड्यावरती बसून स्त्रिया लढायला जात होत्या, परंतु आज वेगवेगळी वाहनं चालवत आहेत. मग अगदी विमानापासून अंतराळात सुद्धा जात आहेत महिला. खरं तर ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की तुम्ही फार शून्यातून विश्व निर्माण केलंय आणि खूप छान पद्धतीनं पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करताय. बऱ्याच अडचणी आल्या, तुम्ही सांगितलं आता. त्या अडचणींवरती मात करत करत तुम्ही हा पशुपालन इथपर्यंत आणलाय. तुमच्या गोठ्यामध्ये आज तुम्ही 50 ते 55 गायींपर्यंतचा प्रवास इथपर्यंत आणलाय तुम्ही, आणि खूप छान पद्धतीनं पशुपालन केलंय. खरंच खूप आम्हाला एक चांगला प्रवास तुमच्या दृष्टिकोनातून वाटला. तर आम्हाला एक प्रश्न आणि तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे की तुम्ही आमच्या प्रेक्षकांना, म्हणजे ज्या काही महिला दुग्ध उत्पादक आहेत, ज्या काही महिला पशुपालिका आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल की हा पशुपालनामध्ये काय आहे आणि महिलांनी हा व्यवसाय का करावा आणि महिला हा व्यवसाय चांगला समर्थपणे कशा पद्धतीने सांभाळू शकतात? पहिल्यांदा असं मी म्हणेन की एक 12,000 दुसऱ्याच्या कामाखाली हाताखाली काम करणं आणि एक स्वतः मालकीन होणं ते एक वेगळीच फरक आहे. मग त्यांनी टाइम सेट दिला असतो, ह्या टायमिंग मध्ये आलं केलं, हे त्यांचं टायमिंग असतं. पण एक आपण स्वतः मालकीन राहिल्यावर आपल्या हिशोबात आपण काम करू शकतो. शिवाय ते 12,000 प्लस जातो, ते महिन्याचं बजेट असतं ते 12,000. पण मग आपण आपला स्वतःचा व्यवसाय तयार करायला सुरुवात केल्यावर ते 12,000 नाही ना बसू शकत. बरोबर. आणि महिलांनीच करावा असं कारण छोट्या छोट्या गोष्टीत महिला पुढे असतात की नाही बाबा ते केलंच पाहिजे असं महिलांचं असतं. बरोबर. पण पुरुष काय बोलतं की राहू देत ते नंतर बघूया आपण, असं त्यांची गोष्ट असते. बरोबर. महिलांकडे बारकाव असतो. बारकाव असतो.
तसं म्हणजे एखादी गोष्ट सपोज मस्टॅटिस झाला तर ते आयुर्वेदिक औषध आपण स्वतः घरी तयार करू शकतो. एक कोरपड ते सगळं. तीच गोष्ट पुरुष नाही ना घरात येऊन मिक्सर चालवणे किंवा ते बारीक करणे ह्या गोष्टी नाहीत ना करत. म्हणून एक सांगतो की यशस्वी दूध व्यवसाय एक महिला करू शकते. म्हणजे खरंच खूप छान उत्तर दिलं तुम्ही की एक यशस्वी दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर ती महिला करू शकते आणि निश्चित पद्धतीने करू शकते. कारण महिलांकडे बारकावा असतो, त्यांना सगळ्या गोष्टींचं ज्ञान असतं, त्या लेखाजोखा ठेवत असतात, प्रत्येक गोष्ट काय आहे कशी आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्हीही खरंच खूप छान पद्धतीनं तुमचा पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय सांभाळताय आणि इतक्या छान पद्धतीनं तुम्ही आम्हाला उत्तर दिली. खरंच तुमचं जे ज्ञान आहे पशुपालनातलं जे काम आहे ते खरंच वाखडण्याजोगं आहे. कारण अशा पद्धतीनं जर महिलांनी काम केलं तर निश्चित पद्धतीनं आज महिला कुणावरतीही अवलंबून न राहता स्वतः भरारी घेतील आणि काहीतरी यश संपन्न करतील आणि पशुपालन चांगल्या पद्धतीने करतील. कारण तुम्ही आज ज्या महिला पशुपालक आहेत त्यांच्यासाठी एक दिशादर्शक आहात. खूप छान पद्धतीनं काम करताय. इथून पुढच्या तुमच्या पशुपालनातल्या वाटचालीसाठी गोविंद डेअरीकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचा हा पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय असाच बहरत राहो आणि आम्हाला तुमच्या गोठ्यावरती सारखं काहीतरी नाविन्यपूर्ण बघायची संधी मिळो हीच प्रार्थना आणि तुमचे धन्यवाद की तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि गोठा फिरवला.